आम्ही तुम्हाला जिवंत देवाशी कनेक्ट केलेलं आहे। हे आमचं काम आहे, हे आम्ही केलेलं आहे काम। आता तुमचा थेट जिवंत देवाशी संबंध आहे, मध्ये कोणी नाही आहे। देवाचा पुत्र येशू ख्रिस्त याच्याद्वारे तुम्ही जिवंत देवाशी कनेक्टेड आहात। पण याचं फळ तुम्हाला मिळालं पाहिजे। याचं फळ जर मिळालं नाही तर काय फायदा? जसं एखाद्या चिकूच्या झाडाला चिकूच चिकू असतात, लिंबूच्या झाडाला लिंबूच लिंबू असतात, पूर्ण झाड फळांनी भरलेलं असतं। तसं तुमच्या जीवनाला फळ आलं पाहिजे। तुमचा संबंध थेट जिवंत देवाशी आहे हे जगाला दिसलं पाहिजे। म्हणजेच तुमच्या जीवनात फळ असली पाहिजे आणि तुम्हाला पूर्ण प्रतिफळ मिळालं पाहिजे, अर्धवट नाही। तुम्ही जर येशूवर विश्वास ठेवलेला आहे तर येशूकडनं आणि जिवंत देवाकडनं तुम्हाला सगळं मिळालं पाहिजे, पूर्ण प्रतिफळ मिळालं पाहिजे। तुमचा संबंध जर थेट जिवंत देवाशी आलेला आहे तर तुम्हाला काय मिळू शकतं आणि तुम्ही कोण होऊ शकता ह्याची कल्पना तुम्हाला आहे का? जिवंत देव देऊ शकत नाही असं काय आहे? पण तुम्हाला पहिल्यांदा समजलेलं आहे का की तुमच्या ठाई देव काय कार्य करतो आहे? देवाचं नक्की कार्य काय आहे? आम्ही लोकांना येशू ख्रिस्ताविषयी सांगतो, जो देवाचा एकमेव पुत्र आहे, एकुलता एक पुत्र आहे। आणि लोक जेव्हा त्याच्यावर विश्वास ठेवतात तेव्हा लोकांचा देवाशी थेट संबंध येतो। ते देवाशी, जिवंत देवाशी कनेक्टेड होतात। आणि एकदा माणसाचा जिवंत देवाशी थेट संबंध आला की काय होऊ शकतं? नंबर 1, त्यांना आरोग्य मिळू शकतं, म्हणजे आजार शरीरातनं जातात। 2 नंबर, मनाला शांती मिळते। तुम्ही आजकाल बघता किती लोक मनाने अशांत आहेत। माणसाला शरीरामध्ये आरोग्य पाहिजे आणि मनाला शांती पाहिजे। इतकंच नव्हे तर आपल्या काही गरजा आहेत आणि त्या गरजा आपल्याला पुरवल्या गेल्या पाहिजेत। आपल्याला घर हवं आहे, कपडे हवे आहेत, शिक्षण पाहिजे, काही साधनं पाहिजेत, वाहनं पाहिजेत, या सगळ्या गरजा पुरवल्या गेल्या पाहिजेत। देव हे देऊ शकत नाही का? ज्याने मला निर्माण केलंय, ज्याने तुम्हाला निर्माण केलेलं आहे, तो आपलं घर देऊ शकत नाही का? वाहन देऊ शकत नाही का? देऊ शकतो। तुम्हाला जी हवं ते देवाकडून मिळालं पाहिजे, कारण तुमचा संबंध माणसांशी नव्हे तर जिवंत देवाशी आहे।